नमस्कार, मी जोशना किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे इन्स्टंट ढोकळा। आज मी असं काही वेगळं दाखवणार होती, पण आमची फॅमिली डॉक्टर आहे, त्या मला नेहमी मोटिवेट करत असतात की खूप तू छान प्रयत्न चालू केलेला आहे असं काल त्यांनी मला फोन करून अभिनंदन केलं माझा पहिला ब्लॉग पाहून। आणि त्यांची इच्छा होती की मी आज इन्स्टंट ढोकळा दाखवावा, म्हणून मी आज ढोकळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग आपण ढोकळा बघूया। ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य 1.5 कप बेसन, 1.5 कप दही, 1 चमचा रवा, 1 मिरची, लसूण आणि अद्रक याचा पेस्ट थोडासा असा जाडसर केलेला आहे, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडं तेल टाकायचं आणि इनो टाकायचं आणि तडक्यासाठी मोहरी आणि लाल मिरची। बेसन घेतलेलं आहे 1.5 कप, एक चमचा रवा टाकला आहे, 1.5 कप दही घेतला आहे, याच्यात थोडं पाणी टाकतो, याला मिक्स करून घ्यायचं। थोडं पुन्हा पाणी टाकते आणि एका डायरेक्शनने याला फिरवायचं आहे। आता याच्यामध्ये मी थोडं हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक याचे पेस्ट, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नको। थोडी हळद, चवीपुरतं मीठ, राहिल्या पाहिजे असं छान एकजीव करून घ्यायचं याला। 1 चमचा मी इनो टाकली आहे, थोडं पाणी टाकायचं ऍक्टिव्हेट व्हायसाठी थोडं, आणि परत एकदा फिरवून द्यायचं। बॅटर तयार। ओव्हन मध्ये पण करू शकता किंवा असं कढई ठेवून त्याच्यामध्ये स्टँड आणि स्टीम देऊन पण करू शकता, आणि ताटाला तेल लावून पण बॅटर टाकू शकता, किंवा आपल्याकडे जर केकचं असेल पात्र त्याला पण तुम्ही तेल लावून त्याच्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये बॅटर टाकायचं।
आपला रेडी आहे. चला तर आपला ढोकळा तयार आहे. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझी रेसिपी करून बघा.